घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती आलेली आहे. प्रेक्षकांनो, आता इकडे आपण तर पाहिलंय की जानकीला वाचवायला ऐश्वर्याने स्वतःचा जीव आता पणाला लावला असला तरी सुद्धा आता इकडे स्वतःहून कशी जानकी ऐश्वर्याला या सगळ्या प्रसंगातून सोडवणार आहे. प्रेक्षकांनो, हो, खूप मोठा टर्निंग पॉइंट इकडे आलेला आहे. जानकीने लढवलेली एक युक्ती सगळ्यावरती भारी पडलेली आहे. आता नक्की जानकीने काय युक्ती लढवले? ऐश्वर्याला निर्दोष सिद्ध करत आपण स्वतःच तिकडे होतो हे स्वतः सिद्ध करत आता मात्र ऐश्वर्याचा विश्वास पण जिंकलाय. आणि नक्की काय घडलंय? शेवटच्या क्षणाला मायाने स्वतःच्याच तोंडून कशी कबुली कोर्टात दिले सगळं. सयाजीराव आपल्या लेकीला आता महान न बनण्याचा सल्ला देत आहेत आणि काहीही झालं तरी ते सारखं येऊन तिला तेच सांगतायत, हे बघ, तू या ठिकाणी इन्व्हॉल्व नाहीयेस, उगाच स्वतःवरती कोणताही आळ घेऊ नकोस, मी जे सांगतोय तेवढं कर, मी तुला झटक्यात बाहेर काढतो. जानकीचं फक्त एकदा नाव घे. ती सांगते नाही, तिथे कुणीच नव्हतं. मग जानकी भेटायला आलेली आहे आणि जानकी ऐश्वर्याला सांगते, तू चिंता करू नकोस, तू जे माझ्यासाठी बलिदान दिलेस ना, बाहेर राहून मी या सगळ्यामध्ये तुला कसं निर्दोष सोडवता येईल या सगळ्याची टोटली खबरदारी घेणार. यावरती आता ऐश्वर्या सांगायला लागते, मला कोणतीही चिंता नाहीये, तू बाहेर आहेस ना, म्हणजे तू मला 100% सोडवशील याची खात्री आहे. म्हणूनच तर मी आतमध्ये आहे ना, मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. माझ्यापेक्षा जास्त विश्वास, माझ्या वाईटपणापेक्षा जास्त विश्वास तुझ्या चांगुलपणावरती आहे. आतापर्यंत या जगाने माझं वाईट रूप पाहिलंय, चांगलं रूप पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत इकडे आता माया नर्स बनून आलेली आहे आणि ती आपल्या भावाला वचन देते, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळवून देणार म्हणजे देणार. तिला असं अजूनही वाटतंय की आता हे सगळं जे काही घडलेलं आहे ते ऐश्वर्या आणि आता जानकी यांनी मुद्दाम केलेलं आहे, कारण माझा दादा तर आता काही करू शकत नव्हता हालचाली. मग हे सगळं कसं झालं? तिला माहीतच नाहीये की शेवटच्या क्षणाला खरं तर चमत्कार घडत आता इकडे तो बरा झालेला आहे, हे तिला माहीत नाहीये. म्हणून ती आता प्रयत्न करते की काहीही झालं तरी सुद्धा याला आता न्याय मिळवून देणार. तोपर्यंत जानकी घरी आले आणि ती सांगते, मला ऐश्वर्याला काहीही करून सोडवायचंय, ऋषिकेश तुम्ही मला मदत करा. यावरती सौमित्र सांगायला लागतंय, हो दादा, मी पण वहिनीसोबत गेलो होतो ना, मी पाहिलंय ऐश्वर्या खरंच सुधारले, म्हणजे आपण तिच्यावरती एकदा विश्वास ठेवायला खरंच हरकत नाहीये. मला असं वाटतंय ना, आता आपण एक गोष्ट करायची, वहिनी तिथे काय घडलं होतं मला सांग. मग जानकी सांगायला लागते, स्वतःहून तो बरा झाला आणि त्याने स्वतःहून मला एक ग्लास दिला, त्याच्यात विष नव्हतं, पण त्याने जो ग्लास घेतला त्याच्यात विष निघालं. यावरती मग आता इकडे सांगायला लागतोय सौमित्र, आपण जर का पोस्टमॉर्टम रिपोर्ट केला ना तर याच्यामध्ये सत्य येईल. म्हणजे कसं आहे ना, विष पिऊन मृत्यू झाला हे तर येईलच, पण कुणी जबरदस्ती दिले का, त्याला जबरदस्ती ते पाजण्याच्या खुणा आहेत का हे सुद्धा समजेल. बरं, इतकंच नाहीये तर आता पोस्टमॉर्टम मध्ये अनेक सत्य समोर येईल की शेवटच्या क्षणी तो आता बरा पण झाला होता, उठू शकत होता. जानकी म्हणते, भाऊजी काहीतरी लवकरात लवकर करा आणि मग पोस्टमॉर्टम साठी सुद्धा परवानगी काढा. इकडे ज्या वेळेला सौमित्र पोस्टमॉर्टम करण्यासाठी परवानगी मागितलेली आहे, माया आता मात्र या सगळ्यामध्ये नकार देणार असते. पण मायाला विचारते कोण? कारण स्वतःच माया आता इकडे लपून छपून बसलेली आहे. माया लपून छपून बसल्या कारणाने तिला आता काहीच करता येत नाहीये आणि ती या सगळ्यामध्ये आता नकार देऊ शकत नाहीये. फायनली पोस्टमॉर्टम साठी आता इकडे त्याची बॉडी जाण्यात आलेली आहे. त्यानंतर मग अवंतिका सांगते, वहिनी तुम्हाला 100% खात्री आहे ना की ही ऐश्वर्या तुमच्यासोबत काही गेम नाही करत आहे? यावर जानकी म्हणते, नाही, या वेळेला मी आता तिच्या डोळ्यात सच्चेपणा पाहिलाय आणि माझ्यासाठी इतकं करणारीला मी निर्दोष सोडवणार. भरे कोर्टामध्ये मी दोषी झाले तरी चालेल, पण तिचा चांगुलपणावरचा विश्वास मी उडू देणार नाहीये. इकडे तोपर्यंत आता इन्स्पेक्टर सांगतायत सयाजीरावांना, सयाजीराव एक काम करा, तुम्हाला जर का तुमच्या मुलीला सोडवायचं आहे ना तर तुमच्या समोर एक आणि एकच पर्याय आहे, जानकीची मदत करणं. सयाजीराव म्हणतात, काय? त्या जानकीमुळेच तर माझी पोरगी अडकले ना? त्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात, नाही, त्यांच्यामुळे अडकली असली तरी त्या तिला 100% सोडवणार, मी तुम्हाला लिहून देतो. यावरती सयाजीराव म्हणतात, काय बोलताय तुम्ही? यावरती आता ते सांगायला लागतात, हो, जानकीला जर का तुम्ही या सगळ्यामध्ये विश्वासात घेतलत ना तर कदाचित ती तुम्हाला नक्कीच खरं काय आहे किंवा ती तुमची नक्की मदत करेल याची मला खात्री आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सयाजीराव विचार करतात आणि ते आता जानकीची आता मात्र ते मदत घ्यायचं ठरवतात किंवा तिला मदत करायचं ठरवतात असं
म्हटलं तरी चालणार आहे। मग त्यानंतर पोलिसांचं बोलणं झाल्यावरती सयाजीराव जानकीकडे आलेले आहेत। जानकीकडे आल्यावरती ते जानकीला म्हणतात, जानकी तू माझ्या लेकीला अडकवलंस ना? यावरती ती म्हणते, सया काका पहिल्यांदा तुमच्या लेकीने मला वाचवले, कसे आणि किती तिचे आभार मानू, आणि तिने मला जर का वाचवले तर तुम्हाला खरंच वाटतंय का की मी तिला अडकवेन? मी तुम्हाला वचन देते, एक वेळेला जेलमध्ये मी जाईन, पण आता तुमच्या मुलीला तुमच्या स्वाधीन करेन। काहीही झालं तरी एकदा ही केस आता उभी राहू दे कोर्टात, मी स्वतः आरोप घेईन, जर का बाकी काही नाही झालं ना तरी सुद्धा मी जेलमध्ये जाईन, पण तुमच्या मुलीला बाहेर काढेन। असं म्हटल्यावरती सयाजीरावांना सुद्धा आता जानकीवरती विश्वास आहे आणि त्यानंतर ते म्हणतात, पोरी मला विश्वास आहे, तू जी माझी मदत सांगशील ना ती करायला मी तयार आहे। यावरती जानकी सांगते, फक्त एकच करा, जे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट येतील त्याच्यात काही बदल झाले नाही पाहिजेत, कारण ती माया आत्ता समोरासमोर नाही पण लपून छपून काहीही करू शकते, याच्यावरती माझा विश्वास आहे। आणि म्हणूनच मला वाटतंय की जर का हे रिपोर्ट योग्य आले ना तर कोर्टात आपली केस उभी राहील। त्यानंतर सयाजीराव आता टोटली जानकीच्या विरुद्ध मत बदलतात आणि इकडे आलेले आहेत ऐश्वर्याकडे आणि ते सांगतात, ऐशू तू बरोबर बोलत होतीस, जानकी ही अशी आहे ना ती तुला सोडवणार, मी तिची मदत करणार, तिने मला पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी सांगितले आणि ते मी योग्य करणार, आणि ऐशू मला सगळं खरं कळले, जानकीकडून मला सगळं समजले। ऐश्वर्या सांगते, डॅडा एक संधी मिळाली, इतकी कामं मी वाईट केलेत आयुष्यात, पण एक चांगलं काम करण्याची जी संधी मिळालेली आहे ती मला दौडायची नाहीये। असं म्हणत तिने आता आपलं तर काम केले, पण सयाजीराव त्यांचं काम करतात। पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट ताबडतोब फोन करून आता इकडे इन्स्पेक्टर सांगतायत, ऋषिकेशला पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले, त्याच्यामध्ये 2 गोष्टी सिद्ध झाल्यात। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शेवटच्या क्षणी तो आता उठला होता, त्याचं बरं झाले होते पाय, त्याचं अपंगत्व गेलं होतं। दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या तरी ज्यूस मधून त्याने आता ते प्यायलेलं आहे विष असं, आणि जबरदस्ती कोणती नाहीये, त्याने स्वतःहून केले। हे सगळं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आहे। आता कोर्टात केस उभी राहायला काहीच हरकत नाहीये। फायनली कोर्टात केस उभी, आणि आता इकडे एक म्हणजे सरकारी वकील म्हणून ज्यांना आता उभं करण्यात आलेलं आहे, मकरंदचे केस संदर्भात त्यांना मायाने भरपूर पैसे चारलेत, कारण माया फोकसमध्ये येऊ शकत नाहीये आणि त्याच कारणासाठी तिने आता त्या वकिलांना पैसे चारून काहीही झालं तरी जानकी आणि ऐश्वर्या या दोघी या केसमध्ये अडकल्या पाहिजेत, एकी कोणीला नाही तर दोघींना पण शिक्षा झाली पाहिजे अशी आता मागणी केलेली आहे। आणि त्यामुळे ते आता तीच पूर्ण करण्यासाठी ते कोर्टासमोर सांगत आहेत, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता माझा क्लायंट निर्दोष, म्हणजे माझ्या क्लायंटला निर्दोष असताना मारण्यात आले, ते अपंग होते, स्वतःहून हालचाल करू शकत नव्हते, पण त्यांच्या ज्यूसमध्ये आता इकडे काहीतरी मिसळून त्यांना देण्यात आलं आणि शेवटच्या क्षणी जानकी आणि ऐश्वर्या या दोघी तिकडे होत्या। जानकी सांगायला लागते, मी काय आहे ते सत्य सांगते, शेवटच्या क्षणाला ऐश्वर्या तिकडे बिलकुल नव्हती। तुम्ही आता सीसीटीव्ही फुटेज पाहू शकता, या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्हाला कळेल की मी एकटीच तिकडे आतमध्ये होते। जानकीने स्वतःवरती आरोप घेतल्यावरती ऐश्वर्या मात्र आता तिच्याकडे पाहते आणि जानकी काय करतेस तू, का हे सगळं करतेस तू माझ्यासाठी, असा विचार करते। सयाजीरावांना मात्र गहिवरून आले, त्यामुळे जानकी सांगते, शेवटच्या क्षणी मी तिकडे असले तरी स्वतःहून मकरंदने हे ज्यूस मला दिलं होतं। त्यावरती मग आता इकडे लगेचच सौमित्रने एक माणूस आणलाय, जो माणसाने आता मात्र इकडे काळजी घेत आहे ती मकरंदची, आणि तो सांगतो, सांगा मकरंद स्वतःहून उठू शकत नव्हते, बरोबर आहे? मग जर का ते स्वतःहून उठू शकत नव्हते तर त्यांना ज्यूस कोणीतरी पाजला असेल असं म्हणणं आहे, पण ते ज्यूस पितील का कोणीतरी पाजल्यावरती? जोर जबरदस्तीच्या काहीच खुणा दिसत नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इकडे जानकीला तिकडे किडनॅप करून नेण्यात आलं होतं। जानकीला ज्या वेळेला किडनॅप करून नेण्यात आलं होतं त्यावेळेला तिकडे आता कोणतं ज्यूस आणि कोणतं विष हे जानकी घेऊन जाणार होती, यावरती मग आता लगेचच तो माणूस सांगायला लागतो, नाही मला स्वतः आता हे सगळं आणण्यासाठी सरांनी पैसे दिले होते आणि मी हे सगळं स्वतः त्यांना आणून दिलं होतं। आता हा सगळा पॉइंट आहे तो आता सौमित्र नोंद करायला सांगतो। सौमित्र सांगतो, पॉइंट टू बी नोटेड। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानकी तिकडे किडनॅप होऊन गेली होती एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जानकी तिकडे किडनॅप होऊन गेल्यानंतर मग मात्र आता जानकीला या सगळ्यामध्ये काहीही गोष्टी मिळण्याची शक्यता पण नाहीये। दुसरं बरं, हे सगळं चालू असताना मग आता दुसरा प्रसंग असा असतो की या सगळ्यामध्ये आता जानकी जर का हे करू शकत नाहीये तर त्यावेळी मकरंदनेच हे मागवलं होतं, आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मकरंद शेवटी बरा। त्यानंतर सौमित्र कोर्टाला सांगायला लागतो, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार शेवटी मकरंद बरा झाला होता आणि शेवटच्या क्षणाला जानकी बहिणीच तिकडे होती। नंतर जानकी सांगायला लागते, हो तो बरा झाला होता, त्याने 2 ग्लास ज्यूसचे भरले होते आणि ज्यूसचे ग्लास भरून त्याच्यामध्ये आता त्याने एकात विष टाकलं आणि मला ऑफर दिली, मी विषाचा ग्लास उचलला, पण
पण ऍक्च्युली तो ग्लास विषाचा नव्हता, विषाचा ग्लास त्याने स्वतः उचललेला होता. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सौमित्र सांगायला लागतो, मुळातच या सगळ्यामध्ये आता मी ते फिंगरप्रिंट सुद्धा दाखवू शकतो. ऐश्वर्याने एका ग्लासवरचे फिंगरप्रिंट जरी मिटवलेले असले तरी दुसऱ्या ग्लासवरचे फिंगरप्रिंट समोर येतात, ते मकरंदचे असतात. आणि प्रेक्षकांनो, मकरंद स्वतः ते ज्यूस प्यायला सिद्ध होताच इकडे आता इन्स्पेक्टर साहेबांना माया पण सापडले. मायाला घेऊन कोर्टात आलेत आणि चिडलेल्या मायाने जानकी आणि आता इकडे ऐश्वर्या दोघींनाही निर्दोष बघितल्यावरती तिच्या तळपायाची आग मस्तकात गेले आणि आरडाओरडा करत ती सांगते, नाही, या दोघींनीच मारले त्याला, मीच जानकीला किडनॅप केलं होतं आणि मी ह्यांना सोडणार नाहीये, मी ह्यांना बर्बाद करणार, असं तसं सगळं गुन्हे कबूल करून बसलेली आहे. फायनली जानकीने स्वतः तर निर्दोष सिद्ध झाले, पण ऐश्वर्या पण निर्दोष सिद्ध झाले आणि त्याचबरोबर माया पकडली गेलेली आहे.